अरे मी विचारते का मगाशी मी जेव्हा बोलत होते ना पप्प्याशी तेव्हा तू तिथंच होतास काय? पप्प्याजवळ मी बोलत होते तेव्हा. अहो माझा तिथं असण्याचा काय संबंध आहे? मी तर शाखेवर चाललो होतो. तुम्ही संशय घेताय का माझ्यावर? नाही नाही नाही, संशय नाही घेते. तू लगेच आलास ना मला घ्यायला म्हणून विचार. ठीक आहे. पण बरं झालं आलास. एसटीतनं उतरून टमटम मिळाली नसते तर काय केलं असतं. थँक्यू. अहो थँक्यू काय वाघमारे, आपलीच गाडी आहे आणि मी बी तुमचाच आहे. चला उशीर होतोय, जाऊया आपण. वाघमारे उसाचा रस प्यायचा का? तुम्ही उत्तर देईपर्यंत पिन होईल आपलं. उतरा. या. दादा 2 रस द्या. वाघमारे अचानक काय काम काढलं फळवाडीला? अरे एका महत्वाच्या केसचा साक्षीदार आहे तिथे आणि त्यांचा फोनच लागत नाही. त्यात नेमकं कोर्टानं परवाची तारीख दिली म्हणून मौर्य साहेबांनी मला पाठवलं चौकशीला. तुमच्या मौर्य साहेबांना काय कळत नाही का? एकट्या पायी माणसाला एवढ्या लांब पाठवतोय व्हय कुणी? जरा तरी विचार करायला पाहिजे राव. सत्या एकटीला काय रे? पोलीस आहे मी, माझं कामच आहे ते. आणि मौर्य साहेबांनी गाकी फोर्स पाठवायला पाहिजे होते माझ्या मदतीला. तरी बी तू आलास, बरं झालं. हा ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला ना लईच पुळ काय बघा त्या मौर्य साहेबांचा. पुळका म्हणजे सत्या सिनियर आहेत ते माझे. मला त्यांच्या ऑर्डर्स फॉलो करायलाच पाहिजेत ना. आणि तसं बी मौर्य साहेबांकडनं लई शिकण्यासारखं आहे. ते आल्यापासून ना प्रत्येक केसची चौकशी अगदी काटेकोरपणे होते बघ. कळलं मला, तुमचे मौर्य साहेब लई भारी आहेत ते. आता निघूया नाहीतर उशीर होईल आपल्याला. दादा किती झाले? याला काय एवढा राग आला? मी मौर्य साहेबांबद्दल चांगलं बोललो. ह्यो सत्या कुणाच्या तर प्रेमात पडला असेल तर तिचा फोटो बिटो तर असणारच की, नाहीतर एखादी वस्तू तर सापडलीच की. मी प्लेट माझ्या लेकरा कोकरा वाटा कोणाच्या प्रेमात पडले काय माहिती. गिफ्ट गिफ्ट तर नाही ह्याच्यात. सत्यानं नेबलेटला तर दिलं नसेल. नाही नाही, त्याच्यासाठी कशाला खरेदी करत देऊ. आणि त्या नेबलेटने बी मला वचन दिले ना का ती सत्याच्या प्रेमात पडणार नाही म्हणून. मग कोण असेल ती पोरगी? हे सत्या तर कुठं काय आईला सांगतोय का? पण ह्यानं नेबलेटला सांगितलं असेल. पण ती पोरगी कोण आहे ना हे तर शोधायलाच पाहिजे.
अहो वाघमारे नक्की कुठं आहे ते घर? बघूया चल पुढे. कोण पाहुणे आधी? हो, काय याच्या आधी पोलीस बाई बघितली नाही का? असं काय एकटक बघताय? सत्या, मी विचारते. दादा, ते राजाराम कदमांचं घर कुठे आहे हो? तो पत्रा दिसतोय ना, त्याच्या पुढून आतमध्ये जायचं. धन्यवाद. धन्यवाद. बहुतेक हेच घर असेल. राजाराम कदम आहेत का घरात? कुणी आहे का घरात? कोण आहे? पांडुरंग राम राम. कोण? काय पाहिजे होतं? नमस्कार. राजाराम कदम. हा मीच. बोला की. आजोबा, तुमची परवा कोर्टात तारीख आहे. होय. काय व अहो उन्हातरात आलेल्या माणसाला काय तुम्ही असं दारात भरून संधी काम विचारत का काय? हा त्यासनी घरात बोलवा की. रामकृष्ण हरी. ताग ही सरलोच मी. अरे चला की रे पोरानो, आज चला. नका उन्हात थांबू. चला. अहो नको आजोबा, राहू दे. अरे असं काय करताय? या नको. चला या 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 रे या. अगं चल की फुट. बसा बसा बस. पांडुरंग पांडुरंग. आजोबा, ते परवा मी केस बद्दलच म्हणतेस ना वय. अगं हाय मला माहिती ती जमिनीबद्दलचीच केस ना. तीच सांगाय आलाय ना तुम्ही. वय माहिती आहे मला. मी त्याचा एकमेव साक्षीदार आहे. येणार आहे मी. आलंय माझ्या ध्यानात. आजोबा, मग तुम्हाला एवढं सगळं माहित आहे तर तुम्ही फोन बंद करून का ठेवलाय? अगं काय सांगायचं, रिचार्ज संपला त्यामुळे फोन बंद पडला असेल. अहो मग तुम्ही येणार आहे ना परवा तारखेला? हो, पण जरा कठीणच दिसतंय बघ. कसं आहे अगं, एकदम एवढी जुळवाजुळव पैशाची करायची अवघड आहे. आता हितनं फाट्यापर्यंत टमटम करावी लागते, तिथनं एसटी, आणि मग परत स्टँड वरनं कोर्टात जायचं. अगं एवढा पैसा नाही ग माझ्याकडे. जरा अवघडच आहे. मग आधी नाही तुमच्या ध्यानात आलं? हा अगं तरी यांना मी सांगत होते कशाला मध्ये पडताय. तिसऱ्या माणसाची केस आहे आणि आपण कशाला मध्ये पडायचं. पण राजाराम कदमाच्या उद्याला पाजर फुटत असतो ना सारखा. मित्राला न्याय मिळावा म्हणून ते मध्ये पडलं आणि आता आलं का यांच्या अंगाशी.